नमस्कार मंडळी. आज आपण श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी निघालो आहोत. तर मी आज तुम्हाला स्वामी समर्थांच्या पूर्ण दर्शनाचा अनुभव शेअर करणार आहे. तर तुम्ही नक्की पहा. अक्कलकोटला जाताना शांतता आणि भक्तिभावाचा अनुभव येतो. दर्शन घेताना मनात अवर्णनीय शांतता आणि समाधान मिळते. अक्कलकोटकडे निघताना रस्त्याने हलकेच वाऱ्याची झुळूक येते आणि सूर्यकिरणांनी उजळलेला महामार्ग समोर पसरत जातो. दोन्ही बाजूनी वेगाने सरकणारी शेती, ऊसाचे मळे, एखादी विहीर, तर कधी मातीचा ओला सुगंध प्रवासाला वेगळीच रुंदी देतो. रस्त्यावरून अधूनमधून धावणाऱ्या गाड्यांची हालचाल जणू एखाद्या तालात गुंफली गेल्यासारखी वाटते. ट्रक, बस, कार, प्रत्येक गाडीचा स्वतःचा वेग आणि स्वतःचा सूर असतो. कधी एखादी गाडी ओलांडून पुढे निघून जाते आणि मागे फक्त तिचा धूर आणि इंजिनचा मंद आवाज राहतो. थोडं पुढं गेल्यावर दूरवरून मोठ्या पंखांनी फिरणाऱ्या पवनचक्क्यांची रांग दिसू लागते. उंच डोंगरावर उभ्या असलेल्या त्या पवनचक्क्या जणू आकाशाला स्पर्श करतात. वाऱ्याच्या झुळकीनुसार त्या शांतपणे फिरत राहतात आणि त्यांची फिरकी पाहताना प्रवासात एक निराळच समाधान मिळतं. पांढऱ्या पंखाची ती फिरणारी वलये जणू निसर्ग आणि तंत्रज्ञान याचं सुंदर नृत्य दाखवत असतात. अक्कलकोटच्या परिसरात पाऊल टाकताच एक आगळं वेगळंच आणि आध्यात्मिक वातावरण जाणवतं. मुख्य प्रवेशद्वारापासूनच शांतता, घंटानाद, ओंकाराचा मंद गजर मनाला स्पर्शून जातो. परिसरात स्वामींच्या पादुका, त्यांच्या श्रीमूर्ती भार आणि सभोवताचा विस्तीर्ण प्रांगण यामुळे भक्तिभाव अधिक वृद्धिंगत होते. मंदिरं स्वच्छ आणि शिस्तबद्ध दिसतात. सकाळची आरती सुरू झाल्यावर प्रसन्न सुगंध पसरतो आणि घंटांचा आवाज वातावरणात दिव्य कंपन निर्माण करतो. मंदिराच्या आवारात वड उंबराच्या सावलीत बसलेले साधू, भजन करणारे भक्त आणि ये-जा करणारी भाविकांची रांग यात एक वेगळाच आत्मिक स्पर्श जाणवतो. परिसरातील प्रसादाचे वितरण, दानपेट्या, स्वच्छ पायवाटा पाहताना भक्ती आणि सेवा यांची ओळख स्पष्ट दिसते. 2-3 मिनिटातही इथली पवित्रता मनात मुरते. जणू स्वामी समर्थांच्या कृपाछायेतील शांत, समाधानी आणि भक्तिमय जगात आपण काही क्षण विरंगुळा घेतो. वटवृक्ष मंदिरात पाय टाकताच एक विलक्षण शांतता अंगावर येते. विशाल जुना वटवृक्ष जणू काळाचा साक्षीदार म्हणून उभा असतो. त्याच्या पसरलेल्या मुळा, फांद्याच्या सावलीत पसरलेलं थंड आणि प्रसन्न वातावरण मनाला क्षणात निवांत करतं. वटवृक्षाखालील पवित्र स्थानी ठेवलेल्या स्वामी समर्थांच्या पादुका आणि आसपास वाहणारा मंद अगरबत्तीचा सुगंध या सर्वामुळे दर्शनाचा क्षण अधिक पवित्र वाटतो. भक्तांच्या तिथे बसलेले भक्त मनातल्या मनात आणि सोबतच मंद आवाजात जय जय स्वामी समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ, जय जय श्री स्वामी समर्थ या घोषात मन स्वतःच एकाग्र होतं. त्यांच्या सावलीत बसून काही क्षण डोळे मिटले की वाऱ्याच्या कुजबुजासारखं एक अनामिक शांतता आतपर्यंत पोहोचते. जणू स्वामींची कृपा त्या वटवृक्षाच्या प्रत्येक पानातून आपल्यापर्यंत येत आहे. दर्शन घेताना हात जोडले की मन हलकं होतं, चिंता दूर पळतात आणि आत्म्यात एक उबदार, स्थिर भाव निर्माण होतो. वटवृक्ष मंदिरातला हा अनुभव साधा नाही, तो मनाला नवीन ऊर्जा आणि भक्तीचा आधार देऊन जातो. आणि प्राचीन वटवृक्षाखालीच स्वामी समर्थांनी तपश्चर्या केली असेही मानले जाते. त्याच्या पसरलेल्या फांद्या, मुळा आणि सावलीमध्ये दिव्य शांतता अनुभवायला मिळते. वटवृक्षाखाली स्थापन केलेल्या पादुका हे मुख्य दर्शन स्थळ आहे. येथे भक्त आवर्जून नमस्कार करून प्रार्थना करतात. पादुकांच्या पुढील भागात स्वामी समर्थांची मूर्ती असलेले छोटे पण शांत मंदिर आहे. येथे सतत भजन, मंत्रोच्चार, आरतीचा नाद ऐकू येतो. वटवृक्षाच्या परिसरात असलेले हनुमान मंदिरही महत्त्वाचे आहे.
भक्त येथे धूपदीप अर्पण करतात. परिसरात अनेक साधू व भजन मंडळे बसतात, त्यामुळे परिसर अधिक आध्यात्मिक वाटतो. मंदिराभोवती स्वच्छ शांत पायवाटा आहेत. काही ठिकाणी जुन्या विहिरी किंवा बसण्यासाठी दगडी चौथरेही दिसतात. दर्शनानंतर भक्तासाठी प्रसादाचे वितरण केले जाते. आपण जर इच्छुक असाल तर तो प्रसाद घेऊ शकतो. सण उत्सवांना भंडाऱ्याची व्यवस्था तेही केली जाते. अन्नक्षेत्राजवळ तिथेच एक दत्त अवताराचं एक मंदिर आहे. तर आम्ही जाऊन तिथं दत्तांचं पण दर्शन घेतलं. त्यानंतर दत्तांचं दर्शन घेऊन आम्ही तिथं बराच वेळ बसलो. मग आम्ही तिथेच बाजूला बाल उद्यान पण आहे, तिथे लहान मुले खेळू पण शकतात. आणि सोबतच श्री छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे. एक स्मारक तिथं उभा केलेलं आहे, ते पण आम्ही पाहिलं. बाजूलाच गणपती बाप्पांचं पण मंदिर आहे आणि गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन आम्ही प्रवासाला सुरुवात केली. परतीचा प्रवास आमचा एकदम छान झाला आणि सुखरूप आणि घरी पोहोचलो. तर असा झाला आमचा अक्कलकोटचा प्रवास. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला पुन्हा भेटूया नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.